हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 36. द्यूतैच्छलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहम्. छळ करणारा द्यूत मी आहे. तेजस्वीमध्ये तेज मी आहे. जय मी आहे. व्यवसाय मी आहे. सात्विकातील सत्वभाव मी आहे. द्यूतम छलताम अस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की छळ करणारा द्यूत मी आहे. एक महाअद्भुत आणि महाविलक्षण अशी स्वतःची विभूती भगवंत श्री सांगत आहेत. वर पाहता चटकन गैरसमज करून देणारे हे विधान विधात्याकडूनच झाले आहे. तसा गैरसमज होऊन अनेक जणांनी याचा अर्थ वेगळाच घेतला आहे किंवा काहींनी अर्थाच्या वाटेला न जाणे पसंत केले आहे. काहींनी ओढाताण करून स्वतःची सुटका केली आहे. याही पुढे जाऊन काही जणांनी भगवंत श्रींवर टीका केली आहे. एकच झाले की आत्तापर्यंत सर्वोत्तम ते मी असे भगवंत श्री सांगतात असा चुकीचा प्रसार करणाऱ्यांना येथे निरुत्तर केले गेले आहे. द्यूत म्हणजे येथे व्यापक अर्थाने एकूणच सर्व प्रकारचा जुगार असा अर्थ घ्यायचा आहे. आज श्रीमंत आणि गरीब यांच्यात जुगार फार लोकप्रिय आहे. दोन्ही वर्ग जुगारामुळे वेडेपिसे झालेले असतात. जुगाराला ऐतिहासिक आणि पौराणिक दाखला शोधून काढून देतात, परंतु युधिष्ठिराचे काय झाले ते सोयीस्कररित्या विसरतात. श्रीमंत घोडे पळवतात, खेळावर सट्टा लावतात, पत्ते खेळतात किंवा असेच अन्य काही करतात. कॅसिनो नावाने यासाठी झगमगती दुकाने थाटलेली आहेत. तेथे जाणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. श्रीमंतांच्या दुनियेत कॅसिनोत जाणे ही प्रतिष्ठा मानली जाते. गरीब मटका आकडा वगैरे लावतात, पत्ते खेळतात. सरकारमान्य लॉटरी आहेच. रस्त्याच्या बाजूला वळचणीला त्यांच्या पद्धतीचा कॅसिनो चालवतात. दोन्ही ठिकाणी मदिरापान भरपूर चालते. तेथे दारू न पिणे, जुगार न खेळणे, मैत्रीण नसणे हा गावंढळपणा मानतात आणि त्यावरून आचरट विकट अभिरुचीहीन विनोदही एकमेकांना ऐकवतात. एक कटू परंतु सत्य असे आहे की जुगारात फक्त हार आणि हारच असते. जी काही जीत असते ती भासमान, मिथ्या आणि तात्पुरतीच असते. ती शाश्वत नाही. जुगार खेळणाऱ्याला आपण जिंकू अशी सतत आशा असते. त्याची ही भ्रामक आशा जुगार चालवणाऱ्यांकडून आणि जुगाऱ्यांकडून चांगली जोपासली जाते. त्याला नशीब अजमावण्याचे पांडित्य शिकवले जाते. हेही लक्षात ठेवावे की विना कष्ट मिळालेले धन उपभोगले जाऊ शकत नाही, ते लाभत नाही. हे साधे तत्व यांना समजत नाही. अशांना कोणी काही सदुपदेश केला तर ते यांना शत्रू वाटतात. त्यामुळे एकदा जुगार खेळायला सवकलेला परत जुगार खेळतो. युधिष्ठिराचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. एकदा सर्वस्व गमावून केवळ द्रौपदीच्या मुळे गेलेले सर्व परत मिळालेला हा युधिष्ठिर पुन्हा जुगार खेळायला आला. पुन्हा सर्वस्व गमावून बसला. जुगार हा एक अत्यंत हीन दर्जाचा कैफ आहे. आजपर्यंत जगतात जुगारात कोणीही पैसे मिळवलेले नाहीत. मात्र प्रत्येकाने पैसे, धन, संपत्ती गमावलेली आहे. यामुळे जुगारी यथाकालावधीत कंगाल होतो. जसे दारूची भट्टी लावणारा स्वतः कधीही दारू पित नाही, तसेच कॅसिनो चालवणारा, जुगाराचा अड्डा चालवणारा, इतरांना जुगारासाठी प्रोत्साहित करणारा कधीही स्वतः जुगार खेळत नाही. जुगार खेळणारा नक्की हमखास भिकेला लागतो. अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती खालावली की छळाला सुरुवात होते. देणेकरी तगादा लावतात. कोणीही उधार देत नाही. मित्र पाठ फिरवतात. नातेवाईक नजर चुकवतात. एक वेळ जीवनाची भ्रांत होते.
स्थावर संपत्ती विकायची वेळ येते. बायको मुलांचे हाल होतात. इतके दिवस श्रीमंतीत राहण्याची सवय बदलणे कष्टप्रद होते. घरचे दारचे फिरतात, चेष्टा करतात, कुचकट बोलतात. सर्व बाजूने कुचंबणा होते. आत्महत्या करायची तीव्र इच्छा होते. अशांनी लक्षात घ्यावे की हा छळ ही भगवंत श्रींचीच विभूती आहे. हा छळ ही भगवंत श्रींची अशांना खास भेट आहे. कारण या अशा छळामुळे मनुष्य सुधारतो. त्याला भगवंत श्रींची आठवण होते. यातून अध्यात्म, ध्यान, योग साधनेने तो तरुण जातो. या छळाने इतका पोळला जातो की पुन्हा जुगाराचे नाव काढत नाही. कारण हा छळ म्हणजे भगवंत श्री या दिव्य वैद्याने दिलेले कडू जहाल औषध आहे. जगत जननी जन्मदात्या आईने केलेली ती शिक्षा आहे. मातेने दिलेला मार आहे. डोळ्यात घातलेले अंजन आहे. यामागे अपत्याने सुधारावे असा त्याचा हेतू आहे. या जुगारामुळे वनवासात हाल सोसलेल्या पांडवांच्या मदतीला भगवंत श्री धावून आले. त्यांचे गेलेले राज्य त्यांना पुन्हा प्राप्त झाले. भगवंत श्रींना जिंकण्याचा जुगार खेळावा. भगवंत श्री महादिव्य असा जुगाराचा विश्वव्यापी अड्डा चालवित आहेत. यात आपण स्वतःला झोकून द्यावे. ते नक्की कुठे आहेत याचा कोणालाही ठाव ठिकाणा माहीत नाही. तरीही त्यांना शोधण्याचा जुगार खेळावा. याची धुंदी काही निराळीच आहे. ज्ञानयोगाचा सारीपाठ मांडावा. कर्मयोगाच्या सोंगट्या कराव्यात. भक्तियोगाचे फासे करावे आणि त्यांच्यावर जपसाधनेचा सट्टा लावावा. यात रत म्हणून रत होऊन भजन पूजनाचा योग साधनेचा पण लावावा. नामजप दान लावण्यात आपण कमी पडतो की ते दान घेण्यात भगवंत श्री दमतात हे एकदा होऊनच जाऊ द्या. एक गुपित लक्षात ठेवावे की भगवंत श्रींना हा जुगाराचा खेळ फार आवडतो. भगवंत श्रींना अशा जुगाराच्या खेळात भक्ताकडून हरवून घ्यायला फार आवडते. अशा जुगारात भक्ताकडून हरणे ही भगवंत श्रींची जुनी खोडी आहे. भगवंत श्री द्यूतातील छळ ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. या अशा छळामुळे भक्त भौतिक वस्तू जगताच्या मोहपाशातून सुटून भगवंत श्रींकडे आपोआप आकृष्ट होतो. त्याच्या जीवनाचे कोट कल्याण होते. तेज तेजस्विनाम अहम. भगवंत श्री सांगत आहेत की तेजस्वीमध्ये तेज मी आहे. तेज म्हणजे दिव्य ऊर्जा, महाशक्ती. आपण म्हणजे फक्त चेतना आहोत. हे विश्व आणि त्यातील यच्च यावत वस्तू म्हणजे दिव्य ऊर्जा आहे. सर्वत्र आत्मतत्व व्यापलेले आहे. त्याच्या अस्तित्वाशिवाय येथे काहीही नाही. एक साधे पान तेजाशिवाय हलत नाही. विजेशिवाय बल्बला ट्यूबला काहीही अर्थ नाही. तसेच तेजाशिवाय विश्वाला अर्थ नाही. भगवंत श्री तेजस्वीमध्ये तेज ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. जय अस्मी. भगवंत श्री सांगत आहेत की जय मी आहे. जय याच्या विरुद्ध पराभव आहे. जर जय भगवंत श्री आहे तर पराभव कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो. यास्तव जय म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे. जर एखाद्याने उत्तम कौशल्य पणाला लावून चोरी करण्यात यश मिळवले तर तो त्याचा जय नाही, उलट तो त्याचा पराभव आहे. कारण यामुळे पापभोग निर्माण होतील आणि तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहील. एखाद्याने बाहुबलावर पराक्रम गाजवून स्त्रीचे अब्रू घेतली तर तो त्याचा जय नाही, तो त्याचा पराभवच आहे. याचा अर्थ प्रभू कार्य करण्याकरिता जर एखादा सरसावला आणि त्यात त्याने यश मिळवले तर तो जय आहे. तेथे भगवंत श्री आहेत. अशा प्रयत्नात दुर्दैवाने यश मिळाले नाही आणि पराभव पत्करावा लागला तरीही तो सत्कार्य करण्याचा प्रयत्न म्हणूनच जयच आहे. तेथे भगवंत श्री आहेत. भगवंत श्री जय ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. व्यवसाय अस्मी. भगवंत श्री सांगत आहेत की व्यवसाय मी आहे. व्यवसाय म्हणजे निश्चयात्मक प्रयत्न, यश मिळवण्यासाठी अथक कष्ट, उत्कृष्ट उत्पादनासाठी घेतलेली मेहनत, प्रामाणिकपणे आणि सचोटीने यश मिळेपर्यंत घेतलेले परिश्रम इत्यादी. अपयशाने खचून न जाता दुप्पट जोमाने पुन्हा कष्ट करण्यासाठी उभारी घेणारा भगवंत श्रींना प्रिय आहे. भगवंत श्रींना कष्ट करणारा फार प्रिय आहे.
तो देव जाणावा. ते खाटेवर बसणाऱ्याला त्याच्या खालची खाट गेली तरी काहीही देत नाहीत. जेथे घाम तेथे भगवंत श्री असतात. प्रयत्नांती परमेश्वर सापडतो. यास तो भगवंत श्री व्यवसाय ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. सत्वम सत्वताम अहम. भगवंत श्री सांगत आहेत की सात्विकातील सत्वभाव मी आहे. सत्वभावामागे सात्विकतेचीच पार्श्वभूमी असली पाहिजे. नाहीतर एखादा उलट्या काळजाचा लहान मुलाला देवीला नवस म्हणून सात्विक भावनेने बळी देईल तर तो सात्विक भाव येथे असात्विक भाव आहे. एखादा चोरी करून ती पचावी म्हणून मोठ्या सात्विकतेने देवीला नवस करील आणि तो नवस मोठ्या डामडौलात फेडेल असा त्याचा तो भाव येथे असात्विकच आहे. परंतु एखादा भक्त भक्तिभावनेने सात्विकतेने परमात्म्याला एक साधे पान फूल जरी वाहील तरी तेथे त्याच्या सात्विकतेत भगवंत श्री आहेत हे निश्चित समजून असावे. एखादा भक्त अंतःकरणापासून परमात्म्याला साधी हाक जरी मारील तरी तो त्याचा सात्विक भाव आहे. तेथे त्या सात्विकतेत भगवंत श्री आहेत. तेव्हा सत्वभावामागील भावना महत्त्वाची आहे. भगवंत श्री सात्विकातील सत्वभाव ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहे. हरिओम.